कल्पना करा, वयाच्या 14व्या वर्षी जेव्हा आपण शाळेच्या पुस्तकांमध्ये व्यस्त होतो, तोच आज एक 14 वर्षांचा मुलगा क्रिकेटच्या मैदानावर रेकॉर्ड्स ब्रेक करत आहे. तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. या छोट्याशा वादळाने IPL 2025मध्ये असा धमाका केला आहे की संपूर्ण जग त्याच्या बॅटिंगने वेडे झाले आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध फक्त 35 बॉलमध्ये शतक झळकावले, आणि तेही कसे? अवघ्या 38 बॉलात 11 सिक्स आणि 7 फोर्स आणि टोटल 101 रन्स. ही काही सामान्य इनिंग नव्हती, ही भारतीय क्रिकेटच्या भविष्याची झलक होती. या मॅचमध्ये वैभवने कसा धमाका केला हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात. त्या अगोदर आपण जर आपल्या मराठी क्रिकेट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. समोर 209 रनांचे मोठे टार्गेट होते, पण जणू वैभव म्हणाला होता, थोडा थांबा, धीर धरा. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि बॉलर्सला काहीही करू दिले नाही. करीम जन्नतच्या एका ओव्हर्समध्ये 30 रन्स आणि इशांत शर्माच्या एका ओव्हरमध्ये 28 रन्स. त्याने अशी बॅटिंग केली की जणू बॉलर त्याला नेट प्रॅक्टिस देत आहेत. आणि एवढेच नाही तर वैभवचे हे शतक IPLच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक ठरले आहे आणि कोणत्याही भारतीय बॅट्समनने केलेल्या सर्वात जलद शतकाचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. पण ही कहाणी फक्त एका सामान्याची नाही, ही कहाणी एका मुलाची आहे जो कठोर परिश्रम आणि त्याच्या क्रिकेटच्या वेडाने बनला आहे. ज्याने वयाच्या 12व्या वर्षी रणजी ट्रॉफी खेळली, वयाच्या 13व्या वर्षी भारताच्या अंडर-19 टीमसाठी शतक झळकावले आणि आता वयाच्या 14व्या वर्षी त्याने जगाला सांगितले तो एक हिरो आहे, त्याला चमकण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. वैभव सूर्यवंशीच्या 101 रनांच्या इनिंगमुळे टीमला विजय मिळालाच नाही, तर इतिहासाच्या पानांवर सुवर्ण नाव देखील कोरले गेले. सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, राहुल द्रविड या दिग्गज क्रिकेटपटूंनी या तरुणाला सलाम केला आहे. तर मित्रांनो, वैभव सूर्यवंशी आता फक्त एक नाव राहिलं नाही, तर तो उद्याचा सुपरस्टार आहे. आणि जर तुम्ही अजून या हिरोची बॅटिंग पाहिली नसेल तर मला वाटते तुम्ही क्रिकेटची जादू चुकवली आहे.